लोकसभेचा रणसंग्राम चालू झालेला आहे। काही टप्प्यातल्या निवडणुका पार पडल्यात, काही टप्प्यातल्या निवडणुका होणं अजून बाकी आहे। पुणे जिल्ह्यातल्या निवडणुका सुद्धा बाकी आहेत आणि सध्या भारत हा तरुणांचा देश आहे असं म्हटलं जातं। भारतामध्ये तरुण वयोगटातली संख्या ही सर्वाधिक आहे, लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे तरुणांचेच प्रश्न हे सर्वाधिक गंभीर सुद्धा आहेत। त्यामुळे नेमके तरुणांचे प्रश्न काय आहेत आणि यंदाची ही लोकसभा निवडणूक कोणत्या मुद्द्यांवरती लढवली जावी अशी तरुणांची इच्छा आहे। यावर बातचीत करण्यासाठी मी आलेली आहे पुण्यातल्या पेठांमध्ये। या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत। त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांचे नेमके मुद्दे काय आहेत। काय सांगाल तुम्ही? खूप मोठ्या प्रमाणावरती प्रचार चालू आहे, दोन्ही बाजूंनी प्रचार चालू आहे। इंडिया फ्रंट असेल किंवा मग महायुती असेल, एनडीए असेल, तर काय तुम्ही कुणाला पाठिंबा देताय आणि कुठल्या पक्षाचा अजेंडा तुम्हाला जास्त परफेक्ट वाटतोय सध्या एक युवा म्हणून? सध्याला माझं असं मत आहे की लोकशाहीत सगळ्यात मोठा आपला कुठला अधिकार असेल तो मतदानाचा अधिकार आहे। तर मला असं वाटतं की जास्तीत जास्त युवकांनी आपल्या मतदान हक्काचा वापर करून जे सरकार विद्यार्थी त्यासाठी आपल्या भांडण किंवा आता जवळजवळ शैक्षणिक काही साहित्यांवर GST 18% GST आकारण्यात आले, खोड रबर पेन्सिल असेल। म्हणजे एक छात्र भारतीचा मी संघटनेचा एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणून विद्यार्थ्यांची चळवळ म्हणून मी काम करतो। तर मला असं वाटतं की शिक्षण पे खर्चा कितना हो तो बजेट का 10वां हिस्सा हो। म्हणजे या सरकारने शिक्षणावर जास्तीत जास्त खर्च केला पाहिजे, विद्यार्थ्यांना पोषक आहार कसा मिळेल, शिक्षण कसं मिळेल। आणि आमची तर सर्रास अशी मागणी विद्यार्थी संघटनेची KG to PG हे शिक्षण सरकारने अगदी फ्री केलं पाहिजे आणि जे सरकार ते काम करेन त्या सरकारला आमचा पाठिंबा असेल। आणि त्या दुसऱ्या बाजूने बघायला गेलं तर आता देशात पूर्णपणे हुकुमशाहीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। ना कुणाचं ऐकलं जाते ना, म्हणजे लोकशाही अगदी धोक्यात आहे असं म्हणता येईल आपल्याला। तर सध्याला आम्ही जो नेता आमचा संसदेत आमचा आवाज उठवून विद्यार्थ्यांचा असेल किंवा गोरगरीब शेतकरी कष्ट करणारा मजूर यांचा आवाज जो नेता आमच्या संसदेत मांडेन अशाच नेत्याला आम्ही पाठिंबा देऊ। सध्याला तरी आम्ही असं विचार करतोय की जे BJP हुकुमशाहीचं सरकार आहे ते लवकरात लवकर कसे धुडगून लावून या ठिकाणी संविधानवादी सरकार किंवा संविधानाचं पालन करून विद्यार्थी त्यासाठी लढणारं सरकार आम्ही आणण्याचा प्रयत्न करू। नक्कीच हे विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी होते। आता काही विद्यार्थ्यांशी सुद्धा थेट बोलणार आहोत। काय सांगाल तुम्ही? तुम्हाला काय वाटतं की कुठल्या विकासाच्या मुद्द्यांवरती यंदाची निवडणूक ही लढवली जावी? सध्या आपण नेहमी विचार करतो की आपला लोकप्रतिनिधी कसा असावा। पुणे परिसर हा पूर्ण पुण्याचे जे नवीन येणारे खासदार किंवा निवडून येणाऱ्या खासदारांचे कुठले महत्त्वाचे प्रश्न वाटतात, तर सध्या शहर वाढायला लागलेलं आहे। शहराचं नियोजन व्यवस्थित होतं आहे का? ट्रॅफिकचे प्रश्न पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उद्भवलेले आहेत। महिलांचे प्रश्न आहेत। महाराष्ट्रामध्ये दर दिवसाला 70 महिला मिसिंग आहेत। ह्यावेळेस काय करत आहे महाराष्ट्र शासन, इथले सत्ताधारी काय करत आहेत? कुठल्या बाबतीत महिला बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणलं जातं, पण ह्याच वेळेस महिला मिसिंग होण्याचं जे प्रमाण आहे हे कमी नाही करू शकले मागच्या 10 वर्षामध्ये? मला वाटतं ह्या विषयांवरती काम करणारे लोक पाहिजेत। त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांचा विषय जर आपण घेतला तर स्पर्धा परीक्षा ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी आहेत, खूप मोठ्या प्रमाणात इथं येऊन विद्यार्थी अभ्यास करतात। 1.5 लाखाच्या आसपास पेठांमध्ये जर पुण्यामध्ये बघितलं तर 1.5 लाखाच्या आसपास विद्यार्थी इथे येऊन अभ्यास करतात। ह्यांना सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो तो दैनंदिन रोजगाराचा, म्हणजे दिवस कसा आपला जाईल ह्याच्यावरती ती मुलं धडपड करत असतात। आणि ह्या धडपडीमध्ये परीक्षा पुढे जात आहेत, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होतो आहे, तलाठी पेपर फुटले जात आहेत, वन संरक्षणाचे पेपर फुटले जात आहेत, भूमी अभिलेखाचे प्रश्न फुटले जात आहेत। मग विद्यार्थ्यांनी येऊन प्रामाणिकपणे अभ्यास केला तर त्यांना न्याय मिळेल असं कोण नेतृत्व आम्हाला मिळालेलं दिसत नाही आहे। फक्त येऊन त्याच्यावरती बोललं जातं आहे, पण त्या मुद्द्यांवरती सभागृहामध्ये मांडणारे आमदार कपिल पाटील सरांनी हा विषय मांडला होता, पण त्याच्यानंतर सरकारने कुठलीही ॲक्शन न घेता तसेच तलाठी भरती त्यांनी चालू केली। मग ह्या प्रामाणिक शेतकऱ्यांच्या मुलांनी जायचं कुठं अभ्यास करताना? म्हणजे अक्षरशः काही विद्यार्थिनींचा प्रश्न जर मी तुम्हाला आता सांगायचं गेला तर मध्यंतरी MPSC करणाऱ्या विद्यार्थिनीवरती हल्ला झाला होता। लेशपाल आपला एक साथीदार होता, त्यांनी त्या मुलीचं जीव वाचवला होता। मुलींच्या प्रश्नांबाबत संरक्षणाबाबत काय बाबा शहरामध्ये व्यवस्था आहे? गुन्हेगार मोकाट सुटलेले आहेत। अशा वेळेस लोक दहशतीमध्ये, लोकांना दहशतीमध्ये ठेवायचं काम केंद्रीय सरकार करत आहे। मग अशा वेळेस मला वाटतं जो न्यायाची भूमिका घेईल त्यांनी आम्हाला ते नेतृत्व आम्हाला मान्य असेल। दुसरी अशी गोष्ट आहे तर शहरामध्ये स्थलांतरितांचे प्रश्न खूप आहेत।
ग्रामीण भागातून दुष्काळातून लोक इथं येत आहेत, त्यांना रोजगाराची संधी मिळत नाही आहे। वारजेसारख्या ठिकाणी, त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे म्हणजे अप्पर इंदिरानगरच्या ठिकाणी लोकांचे लोंढेचे लोंढे उभे राहिलेले आहेत, कात्रजला लोंढे उभे राहिलेले आहेत। हे माझे ग्रामीण भागातली लोक आहेत की जे दुष्काळाला पिडून इथं शहरात रोजगारासाठी आलेले आहेत, पण इथं त्यांना रोजगारही मिळत नाही। बिल्डरांकडून पिळवणूक होते, कॉन्ट्रॅक्टदारांकडून पिळवणूक होते, कामाचं म्हणजे कष्टापेक्षा मोबदला कमी मिळतो आहे। अशा वेळेस या पिचणाऱ्या लोकांबद्दल किती जणांची भूमिका आहे? तर मला वाटतं ह्या विषयांवरती चर्चा व्हायला पाहिजे आणि राजकीय मुद्द्यांच्या म्हणजे अजेंड्यावरती हे महत्त्वाच्या गोष्ट असले पाहिजेत। आम्हाला सर्वांना म्हणजे इथल्या तरुण पिढीला आशा आहे की येणारं नेतृत्व हे लोकशाही संविधानाला मानणारं, लोकशाहीला जाणणारं आणि सर्व धार्मिक तेढ न निर्माण करणारं। आज जो धार्मिक द्वेष झालेला आहे, 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना माहिती नव्हतं हिंदू मुस्लिम, ती मुलं आता त्या विषयांवरती चर्चा करायला लागले। हे कुठेतरी आपल्या शिक्षण व्यवस्थेचं राजकीय उन्मादाचं, धार्मिक उन्मादाचं म्हणता येईल। तर धार्मिक उन्माद हा कुठेतरी कमी झाला पाहिजे आणि सर्व धर्मसमभावाची जी आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे हे कुठेतरी काम झालं पाहिजे त्याच्यावर। नक्कीच धर्माचा मुद्दा निघालेला आहे आता। तू काय सांगशील, सध्या राम मंदिराचा मुद्दा खूप चर्चेत आहे, सगळीकडे ज्यांनी रामलल्लांचं मंदिर बांधलं आम्ही त्यांनाच निवडून देऊ अशा प्रकारे प्रचार केला जातोय, तर हे कितपत योग्य आहे असं तुला वाटतं? मला तरी असं वाटतं की जाती धर्माच्या नावावर एखादा प्रतिनिधीला निवडून देणं किंवा त्या बाबतीत प्रचार करणं हे सर्रास मूर्खपणाचं लक्षण आहे। तुमचा जगण्याचा प्रश्न हा धर्म नाही, तुमचा जगण्याचा प्रश्न आहे पोट, भूक महत्त्वाची आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर तुम्हाला जर रोजगारच नसेल आणि तुमच्यासमोर मंदिरं आहेत, मस्जिदीच्या मस्जिदी आहेत आणि धर्मांचे सगळे प्रार्थनास्थळ आहेत आणि एकीकडे भाकर नाही, तुम्ही कशाला निवडाल? भाकरीला निवडाल का मंदिराला निवडाल की मस्जिदीला निवडाल? मी तर म्हणतो की भाकरीला निवडाल। तर तुमचे प्रश्न असे असले पाहिजे की लोकांच्या दैनंदिन गरजा ह्या पूर्ण केल्या पाहिजेत, असे तुमचे मुद्दे असले पाहिजेत। आता लोक भावनिक आहेत आपल्या देशातले आणि धर्माला जास्त मानणारे आहेत। मीही धर्माचा अभिमान बाळगतो, त्याचा गर्व नाही करत, मला अभिमान आहे माझ्या धर्माचा अभिमान असावा, गर्व नसावा। तर जे सरकारनं काही या 10 वर्षामध्ये चालवलेलं आहे हे खूप घाणेरडे की तरुणांना एवढं भटकवलं की त्यांना त्यांचे मूळचे प्रश्न, त्यांचे जगण्याचे प्रश्न काय हेच माहिती नाहीत। रोजगार, शिक्षण, भूक हे सगळे त्यांचे प्रश्न आहेत। सुरक्षा की मी शिकतोय, मला काय गॅरंटी आहे ना जॉबची? तर माझ्या बाबांना मला 23 वर्षापासून शिकवते, पहिल्या वर्गापासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत आणि पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत। माझी अपेक्षा असते, माझ्या घरच्याची अपेक्षा असते किंवा पोरगं शिकलं पाहिजे, नोकरी मिळाली पाहिजे, पण आता शाश्वतीत नाही नोकरी मिळायची। आता मी एखाद्या प्रार्थनास्थळापाशी जाऊन बसू का की मला नोकरी द्या बाबा म्हणून? कोण्या ईश्वराला, कोण्या देवाला मागू का मी की नोकरी द्या म्हणून? मी नोकरी कोणाला मागेल? सरकारला मागेल ना। जर सरकारच जर आपले हात वरती करून तुम्हाला जर एका विशिष्ट वेगळ्या मार्गाला पाठवत असेल तर ते सर्रास सरकारचं चुकीचं आहे आणि आम्ही त्या प्रकारचं घेतोय की आम्हाला भावनिकरित्या तुम्ही पंगू करून ठेवले। आम्हाला तुम्हाला म्हणतो का नाही, विवेकी नावाचा हा प्रकार तरुणांमध्ये ठेवलेला नाही। आमचा विवेक हा त्यांनी मारून टाकला आहे। आम्हाला विचार करण्याची जी पद्धती आहे ते त्यांनी संपून टाकली आणि सरकारचं सगळ्यात मोठं ध्येय होतं 10 वर्षात, त्यांनी ते सक्सेसफुल केलं आहे। त्याच्यामुळं सगळे तरुण हे चूप आहेत, त्यांच्या तोंडावर पट्टी आहे आणि फक्त मुस्कटी त्यांच्या दाबून मान हलवत आहेत ते या सरकारच्या याच्यावर। तर मला वाटते की हे बदललं पाहिजे असं वाटते। नक्कीच केंद्र सरकारच्या बाबतीत या तरुणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उदासीनता असल्याचं जाणवतंय। आणखीन काही तरुण आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत। काय सांगाल तुम्ही, काय तुम्हाला वाटतं कुठले विकासाचे मुद्दे असायला हवेत? एक तरुण म्हणून तुम्ही कसं पाहता आत्ताच्या राजकारणाकडे आणि या लोकसभा निवडणुकांकडे? खरं तर आता लोकसभेची निवडणूक होते। मी प्रामुख्याने नरेंद्र मोदी यांचे पण भाषणं बघत असतो, राहुल गांधी यांचे पण भाषणं बघत असतो। प्रामुख्याने हे दोनच विरोधक आता मला दिसत आहे हे सामने। पण ज्यावेळेस मी नरेंद्र मोदींकडून काही अपेक्षा ठेवतो, त्यांची ज्यावेळेस भाषणं बघतो तर त्यांच्या भाषणामध्ये कुठेही युवकांच्या बाबत असेल, शेतकऱ्यांच्या बाबत असेल, महिलांच्या बाबत असेल, युवकांच्या बाबत असेल, कुठेही असं ठोस धोरण दिसत नाही। त्यांना फक्त हिंदू मुसलमानाचे प्रश्न दिसतात, कोणी काय खाल्लं याचे प्रश्न दिसतात, कोणी रामनवमीच्या अगोदर मटण खाल्लं का रामनवमीला मटण खाल्लं, कोणी मासे खाल्ले। तर या सारे क्षुल्लक प्रश्न, असे चिल्लर प्रश्न, काही पण मुद्दे उठवून एक धार्मीय कसं, जातीय ध्रुवीकरण कसं करता येईल, धार्मिक ध्रुवीकरण कसं करता येईल याकडे त्यांचं लक्ष आहे। प्रामुख्याने नरेंद्र मोदींकडून युवकांना भरपूर अपेक्षा होत्या, भरपूर आशा होत्या, काहीतरी हा माणूस एवढ्या द्वेषाने एवढ्या त्वरेनं बोलतो आहे
तर युवकांसाठी करेल, किसानांसाठी करेल, शेतकऱ्यांसाठी प्रामुख्याने करेल. पण आजपर्यंत कुठलंही धोरण आज ठोस धोरण या माणसाने केलं नाही. फक्त स्वतःची इमेज कशी बिल्ड करता येईल, दिवसातून 4-4, 5-5 ड्रेस बदलणारा पंतप्रधान पाहिजे, की युवकांच्या बाबत असेल किंवा शेतकऱ्यांच्या बाबत काहीतरी प्रामाणिक मत मांडणारा असला पाहिजे, का ज्याला खरंच जाणीव आहे की मी युवकांसाठी करेल. आणि राहुल गांधींचं जर भाषण बघितलं तर त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी जो जाहीरनामा मांडला आहे, त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी तळागाळातले जे प्रश्न आहे प्रामुख्याने जर बघितलं तर दक्षिणेपासून तर उत्तरेपर्यंत पायी चालणारा आजपर्यंत भारताच्या एकंदरीत इतिहासामध्ये, राजकीय इतिहासामध्ये असा कुठलाही नेता नाही का जो पायी चालला आहे, युवकांमध्ये गेला आहे, महिलांमध्ये गेला आहे, तरुणांमध्ये गेला आहे, किसानांना भेटला आहे आणि त्यांचे प्रश्न जाणून घेतले, प्रत्येकाला वेळ दिला आहे आणि प्रत्येकाचे प्रश्न जाणून हा जाहीरनामा बनवला आहे. आणि जाहीरनाम्यातून आपल्याला सगळं स्पष्ट दिसतं आहे की सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही काय करू, कोणत्या गोष्टींना प्राधान्य देऊ, ना की आम्ही धार्मिक गोष्टींना प्राधान्य देऊ. धर्म हा आपल्या घराच्या 4 भिंतीच्या आत असला पाहिजे, ना की तो रस्त्यावर जर आणला तर उद्या काय होणार आहे, आपल्या एकमेकांमध्ये जे चांगलं वातावरण आहे ते वितुष्ट निर्माण होणार आहे. तर प्रामुख्याने मला वाटतं की धर्माचा अभिमान मला पण आहे, सगळ्यांनाच असतो. पण ज्यावेळेस धर्माच्या बाबत ज्यावेळेस रस्त्यावर आपण धर्म आणतो त्यावेळेस तो धर्म नसतो, तो अधर्म होतो. मग मला हेच वाटतं की आज आमच्या प्रश्नांकडं जो नेता, जो पक्ष आज आमच्याकडे प्रामुख्याने बघत असेल तर त्याच पक्षाला आम्ही आमची प्राथमिकता देऊ. राहुल गांधींच्या जर भाषणात जर बघितलं तर मी राहुल गांधींचा फॅन होण्याचं मागं एकच कारण आहे का जो माणूस प्रामाणिकपणे आज अजेंडे मांडतो आहे का आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा 30 लाख सरकारी नोकर भरती करू, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देऊ. आज बघितलं तर महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या महाराष्ट्रामध्ये. तर मग याला आतापर्यंत जबाबदार कोण आहे? सरकार सत्तेमध्ये येण्याच्या अगोदर म्हणतं की मी नरेंद्र मोदींनी अनेक वेळा बोललं आहे की मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कांदा खाल्लेला आहे. आणि आज बघितलं तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कांद्याला निर्यात बंदी केली जाते आणि गुजरातमधल्या सफेद कांद्याला निर्यात बंदी उठवली जाते. मग हा तुमचा जो हेतुपुरस्परपणा जो दिसतो हा कोणत्या कारणासाठी आहे? महाराष्ट्रामध्ये पण नैसर्गिक वादळं येतात, गुजरातमध्ये पण येतात. गुजरातला 1000 कोटीची मदत होते. महाराष्ट्रात एवढी मोठे नुकसान होणं पण कुठंही महाराष्ट्राला ती मदत दिली जात नाही. महाराष्ट्रातले उद्योगधंदे पळवण्याचं काम या BJP सरकारने असेल किंवा नरेंद्र मोदींनी खास गुजरातचे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तिथं कसं आपण जिंकता येईल त्यासाठी महाराष्ट्रातले उद्योगधंदे अनेक पळवले. मात्र दिल्लीश्वरांच्या पायाला ज्यांचं लोटांगण घालणारे जे सरकार आहे महाराष्ट्रातलं त्यांच्या तोंडातून एक ब्र पण निघाला नाही. मग अशा वेळेस आमच्यासारख्या युवकांना हाच प्रश्न पडतो की नेमकी आपल्याला प्राथमिकता देणारं सरकार कोणतं आहे? अलग लक्षामध्ये. आणि या ठिकाणी स्वाभिमान असणारे पक्ष आज पैशाच्या नावाखाली किंवा पैशाच्या दबावानुसार फोडले जातात, आमदार फोडले जातात, खासदार फोडले जातात. 2 दिवसापूर्वी आरोप केलेले नेते असतील त्या नेत्यांना ज्यावेळेस त्यांना जेलची धमकी दिली जाते तर ते 2 दिवसानंतर सत्तेमध्ये सहभागी होतात आणि त्यांना मोठाले पद दिले जातात. हे कुठल्या प्रकारची तुमची न्यायाची भूमिका आहे किंवा कुठल्या प्रकारची तुमची नैतिकता आहे? तुमच्यामध्ये नैतिकता असेल तर तुम्ही ह्या भ्रष्टाचारांना खरोखरच जेलमध्ये त्यांची जागा दिली पाहिजे होती. आदर्शसारख्या घोटाळ्यामध्ये तुम्ही एक वेळेस म्हणतात नाही का, अशोक चव्हाण हे लीडर नाही तर डीलर आहे आणि तेच देवेंद्र फडणवीस त्यांना खासदारकीचं तिकीट देतात, त्यांच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये येऊन त्यांचा सत्कार करतात, त्यांना खासदारकीचं तिकीट देतात. असे अनेक उदाहरणं आहे. असे कृपाशंकर सिंग आहे, तुम्ही बघितलं तर मुंबई महानगरपालिका स्थायी समिती असं आहे, ते यशवंत असेल, अजितदादा तर सर्वात मोठं उदाहरण आहे. प्रामुख्याने अजितदादांकडून खूप अपेक्षा होत्या, मात्र त्यांनी ह्या दिल्लीश्वरांच्या धमकीला बळी पडून ते आज या सरकारमध्ये सहभागी आहे. मग आमच्यासारख्या युवकांना फार अपेक्षा या सरकारकडून होत्या, मात्र या सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये तरुणांच्या तोंडाला पाणी पुसली. स्पर्धा परीक्षेक येऊया, मी स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी असल्या कारणाने बघतोय तर कुठलंही असं ठोस धोरण नाही, कुठलंही असं एक शेड्यूल नाही का त्या शेड्यूलमध्ये ह्या एक्झाम होत आहे, एक्झाम होऊन मुलं बाहेर पडत आहे, असं कुठलंही ठोस धोरण या सरकारमध्ये नाही. काहीतरी एक त्यांच्याकडं रोडमॅप पाहिजे की एका वर्षामध्येच सगळी जाहिरात ही पूर्ण झाली पाहिजे. म्हणजे तुमची पूर्वपरीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल आणि मुलाखत असेल, एका वर्षामध्ये तो स्टुडंट विद्यार्थी असेल तो या प्रोसेसमधून बाहेर पडला पाहिजे. मुलं आजही पण 3-3, 4-4 वर्षापासून त्याच प्रोसेसमध्ये आहे. आज
गेल्या काही दिवसापूर्वी 2021चा PSIचा रिझल्ट लागला आणि तो आज बघतोय तर आपण 2024 आहे, अजून 2022चा रिझल्ट बाकी आहे, 2023चा रिझल्ट बाकी. मग अशामुळं की तरुणांमध्ये एक नैराश्याचं वातावरण आहे. आम्ही पण शेतकऱ्यांचीच मुलं आहे, आमचा दैनंदिन खर्च इथं वाढतो आहे आणि दैनंदिन खर्च वाढत असताना आमच्या पुढं खूप मोठे प्रश्न आहे की वेळेवर परीक्षा होत नाही, वेळेवर जाहिरात निघत नाही आणि परीक्षा झाल्या तर त्यांच्यामध्ये पण घोटाळेबाजी होते, त्यांच्यामध्ये ते पेपर फुटी होत आहे. तर यामुळे आमच्यामध्ये एक नैराश्याचं वातावरण आहे आणि आमचा हेतू हाच राहील की आमच्या प्रश्नांना जो पक्ष असेल, जो नेता आमच्या प्रश्नांना उत्तर देईल किंवा आमच्या प्रश्नांच्यासाठी उत्तरदायी असेल त्यालाच आमचं मत आम्ही प्राथमिकता देऊ. थँक्यू. नक्कीच जो नेता आमच्या प्रश्नांसाठी आवाज उठवेल त्यांना आम्ही मतं देऊ, अशा प्रकारची विधानं या विद्यार्थ्यांकडून केली जाते आहेत. आपण आणखीन काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. भाजपकडून असं वेळोवेळी म्हटलं जातं आहे की काँग्रेसला तुम्ही 70 वर्ष दिली तर आम्हाला आणखीन काही वर्ष चान्स द्यायला काय हरकत आहे, तर तुम्ही कसं बघता या स्टेटमेंटकडे? मी या स्टेटमेंटकडे असं बघतो, सगळ्यात अगोदर माझं नाव हंसराज खंडाते आहे आणि मी येथे विद्यार्थी आहे स्पर्धा परीक्षेच्या. स्पर्धा परीक्षेच्या जेव्हापासून मी अभ्यास करत आहे तेव्हापासून असं मला जाणीव झालेलं आहे की अगोदरची जी होती आपली काँग्रेसची सरकार, इतका धर्मांधपणा किंवा जो सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय ज्या काही आपण बाबी म्हणतो तर इतकं काय जे फरक होता ना, इतकं फरक नव्हता. समजा आता आपण समाजामध्ये म्हणतो तर सामाजिकतेमध्ये ह्यांना हा फरक आणून दिला आहे की अप्पर, लोअर, आपण समजा आपल्याला हिंदू मानत असतो तर आपण श्रेष्ठ, किंवा यांनी व्याख्या राष्ट्रवादाची किंवा हिंदुत्ववादाची ह्या सगळ्यांनी ठरवून दिलेलं आहे. आणि ह्यांना जो कोणी विरोध करत असेल तर तो त्यांना विरोधी मानला आहे किंवा त्यांनी जेलमध्ये टाकला आहे. दुसरी जर आपण गोष्ट बोलू की राजकीय आपल्याला आता सगळ्यांना दिसत आहे की देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे. समजा की अगोदर महाराष्ट्रामध्ये होती एक BJP, नंतर शिवसेना, ते फुटली आणि नंतर दुसरं झालं आणि नंतर त्याच्यानंतर पण BJPला सरकारमध्ये यायचं होतं ते ह्यांनी काय केलं, शिवसेना फोडली, शिवसेनेनंतर आपली राष्ट्रवादी फोडली. तर ह्या अशा पद्धतीचं एक सुरळीत चालणारी व्यवस्थेला ह्यांनी विध्वस्त करून टाकलं आणि राजकीय व्यवस्था कशी असायला पाहिजे यांची अक्षरशः धुरळीत चालणारी व्याख्या यांनी आपल्या व्यवस्थेमधनं मांडलेली आहे. ह्यानंतर ज्या पद्धतीनं आपण 10 वर्षात बघतो की ह्यांनी अगोदरच्या अजेंड्यामध्ये मांडलेलं होतं की 370, NRC, UCC, त्यानंतर राम मंदिर होता, अशा ह्या महत्त्वाच्या मुद्द्या होत्या. तर BJP गव्हर्नमेंटला असं म्हणायचं आहे मला की 370ला ह्यांनी स्पष्ट करावं की आम्ही 370 हटवलेलं आहे आणि ह्याचा फायदा अख्ख्या देशवासियाला झाला आहे. ठीक आहे, त्यांनी ते स्पष्ट करावं. माझं तर आता पण म्हणणं आहे की 370 जणी ह्यांनी ज्या पद्धतीने त्या 370वरती काम केलं आहे तर हा सगळा फेल्युअर आहे. आता तुम्ही विचार करा की 2019ला यांनी 370वरती काम केलं आणि इंटरनेट सेवा किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्यांचे व्यक्ती स्वातंत्र्य म्हणा, त्याच्या लिडरना सगळं आतमध्ये टाकलं. तुम्ही विचार करा की तुम्ही तितक्या वेळेपर्यंत विदाऊट इंटरनेट, विदाऊट आपलं जे काही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ते सगळं न स्प्रेड करता तुम्ही थांबवू शकता का? ठीक आहे, हा 370वरती. आणि तो फेल्युअर असल्या कारणानंच आज जी आहे BJPची गव्हर्नमेंट, ज्या पद्धतीनं राहुल गांधी जम्मू काश्मीरला जात आहेत, सभा घेतात किंवा तिथं प्रॉपरली लढवत आहेत, तर BJP आज तिथं नाही आहे. का बरं? तुम्ही आज विचार करा, ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये BJP तिथं कुठं आहे? ठीक आहे. त्यानंतर राम मंदिर मांडला, हिंदू आस्थेचा प्रश्न हा ठीक आहे, पण हा कुठपर्यंत सीमित आहे? हा अख्ख्या तुम्ही ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथला ह्या मुद्द्याला धरून लढू शकता का? किंवा कुठपर्यंत? आर्थिक बाबतीमध्ये म्हणतात की त्यांना खूप सारा असा इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट होईल, पण कुठपर्यंत होईल आणि कोणाचा होईल? नेमका कोणाचा होईल? एका दलित किंवा लोअर कास्टच्या एका स्टुडंटची बाईट घ्या आणि एका ब्राह्मण व्यक्तीची बाईट घ्या, दोनामध्ये तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल की नेमका फायदा कोणाला झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही UCC, NRC म्हणता, तो तुमचा मुद्दा आहे महत्त्वाचा. 1973ची गोष्ट आहे किंवा अगोदर पण आपल्या राजीव गांधीपासून तिथं एक समिट झालेला आहे आणि त्या अगोदर ठरवलेलं आहे की 373 नंतरचे माणसं तिथे येऊ शकत नाही. ठीक आहे. छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा तुम्ही लागू करता UCC किंवा NRC, तुम्ही आसामसारख्या छोट्या राज्याला स्टेबल करू शकत नाही. जेव्हा तिथे इतका खर्च होते, सगळं होते, छोट्याशा राज्य जेव्हा त्याच्या आपण UCC किंवा NRC करतो, तुम्ही अख्ख्या देशाला कोणत्या पद्धतीने लागू करणार आहात? तर मला वाटते की तुम्ही असं सांगता एक सेंटर पॉईंट हिंदुत्व किंवा जी जास्त लोकसंख्या आहे, तुम्ही त्यांचं मताधिक्य आपल्याकडे खेचून नुसत्या त्या एका बाबीवरती तुम्ही जे काही आपले राजकीय अस्तित्व हे स्थापन नाही करायला पाहिजे. आणि बघा, कोणतेही काउंटर समजा परीक्षा पे चर्चा किंवा काही असेल
तर तुम्ही त्यांना ॲक्च्युअलमध्ये काय आहे डाटा, जसं तुम्ही आता हे आणलेलं आहे काय NEP 2020, त्याच्यामध्ये काय समूह शाळा म्हणजे कसा आजूबाजूच्या सगळे शाळा 10-15 एका ठिकाणी आणणार तुम्ही आणि ते एखादा कंपनीवाला आहे त्याला देणार गव्हर्नमेंटची शाळा आणि मग बाकीचे आजूबाजूचे जे सगळे शाळावाले आहे तिथं कशाने येणार तर ट्रॅव्हलिंग. तर मला सांगा आजपर्यंतची अशी कोणती सिस्टम आहे जी सगळ्या गावापर्यंत पोहोचलेली आहे? निदान रस्ते तरी पोहोचलेले आहेत का तुम्हीच सांगा. ज्या अर्थी रस्ते पोहोचलेले नाही आहे तर हे गाड्या कोणत्या पद्धतीनं त्या खेड्यापाड्यांमध्ये नेतील आणि तिथली पोरं समूह शाळेमध्ये म्हणजे जे एक डेव्हलप शाळा आहे तिथपर्यंत आणतील. त्यापेक्षा तुम्ही जे सिस्टीम आहे गव्हर्नमेंटची तिथपर्यंतच ठेवा ना. आणि अगोदर पण म्हटलेलं आहे की 2009च्या एज्युकेशन पॉलिसी RTEनुसार की शाळा 2 ते 3 किलोमीटरच्या आतमध्ये पाहिजे. मग त्याचं हनन नाही आहे का? तर मला असं वाटते की ही जी BJP सरकार आहे ते ही जी आहे डेव्हलप म्हणजे एक त्या राजकीय किंवा कोणत्या व्यवस्थेचा एक आधारस्तंभ असतो की समाज कल्याण. तर समाज कल्याणचे पायाभूत बरेचसे असतात की जसं सामाजिक, आर्थिक, राजकीय. आता आर्थिकवर तर न बोललेलं बरं, कारण की एज्युकेशनला लागणाऱ्या शैक्षणिक साहित्याच्या बाबीवरती 18% GST आणि तुम्ही समजा गोल्ड घेता किंवा दारू किंवा ह्या सगळ्या गोष्टीवरती कमी GST. तर हा एक खरोखरच न्याय देणारी गोष्ट आहे का आपल्या विकसित भारताला? खरंच न्याय देणारी गोष्ट आहे का? मला नाही वाटत की हे असं व्हायला पाहिजे. त्यानंतर दैनंदिन जीवनाच्या गोष्टी, तेल अगोदर किती होता, पेट्रोल अगोदर किती होता, आणखी बऱ्याचशा गोष्टी, साखर असेल काय असेल सगळ्या गोष्टी. तर ह्या का बरं वाढल्या? ह्याला सरकार जबाबदार नाही आहे का? त्यानंतर आपण परीक्षा देतो, अगोदर 100, 500, 250 होती, भरपूर झाली परीक्षा फी, आता 1000 आहे. का बरं? आणि अगोदर आपल्या महाराष्ट्रामध्ये पेपर फुटीचे प्रमाण 0.5 किंवा 5% या दरम्यान होतं, आता ते 100% झालेलं आहे. म्हणजे UP आणि बिहार ज्या पद्धतीनं अगोदर होतं की जोपर्यंत तिथे एखादी परीक्षेचा पेपर फुटत नाही तोपर्यंत पेपर दिल्यासारखं वाटत नाही, असं तिथली स्टेटमेंट होती. आज ते महाराष्ट्राचं झालं आहे. कोणती असो, वनरक्षक असो, शिक्षक भरती असो, टेट असो, तलाठी असो, जे काही असो, कुठं नाही कुठं सगळ्या अशा बाबी अशा जाणवत आहेत की पेपर फुटताना किंवा कोणीतरी काहीतरी केलं हेच निदर्शनात येत आहे. तर मला असं वाटते की ही सगळी जबाबदारी जी आहे ना शासनकर्त्यांची आहे, राजकीयकर्त्यांची आहे. ही कुठंतरी ह्याला जबाबदार म्हणून विद्यार्थ्यांना किंवा पालकांना धरू नये. ही सगळी जबाबदारी त्यांनी स्वीकारावी आणि जे काही हे चाललेलं आहे जो राजकीय अस्तर्याचं थैमान जे मांडलेलं आहे खास करून BJPने, कारण महाराष्ट्रात तर सगळं राजकीय अस्तर्याच्या आणि त्याच्या माध्यमातून सामाजिक अस्तर्याचा जो सगळं काही थैमान मांडलेलं आहे, तर मी ह्याला जबाबदार BJP आणि फडणवीस यांना मानतो. आणि मला तरी सोयीस्कर आजपर्यंतचा अनुभव आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट ह्यांनी एक सुरळीतपणे शांतपणे राजकीय आपली व्यवस्था सांभाळलेली आहे. कुठल्याही पद्धतीचा धर्मांधपणाचा आव नाही आणलेला आहे. तर माझा तरी वोट मी ह्यांनाच देणार. अनेक तरुणांशी आपण बातचीत करतोय, माझ्याबरोबर काही मुलीसुद्धा आहेत, त्यांच्याकडून सुद्धा त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहोत. एक मुलगी म्हणून सध्या तुला काय समस्या जाणवतात आणि या जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये महिलांचे कुठले प्रश्न अग्रस्थानी असले पाहिजेत असं वाटतं? सत्तेवरती कोणीही येऊ दे, म्हणजे जनतेचा विकास झाला पाहिजे. महिलांना प्रगतीसाठी म्हणजे मार्ग मोकळे केले पाहिजेत. महिलांची प्रगती झाली पाहिजे. तसेच म्हणजे धर्मासाठी राजकारण झालं नाही पाहिजे. लोकांच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी झालं पाहिजे. सध्या महिला सुरक्षेचा प्रश्न पण ऐरणीवरती आहे. दिवसेंदिवस गुन्हे वाढत आहेत महिलांच्या बाबतीतले. तर या सगळ्याकडे तू कसं पाहतेस? सुरक्षेचे प्रश्न गंभीर आहेत. त्यावरती सरकारने काहीतरी कठोर कायदा केला पाहिजे व महिला सुरक्षित राहायला पाहिजेत. नक्कीच. तू काय सांगशील? तू कुठून आलायस आणि तुझ्या इथल्या नेमक्या समस्या काय आहेत? मी बारामती लोकसभा मतदारसंघातला आहे, 500 ते 8 गावातला. पण आमच्या तिकडं एकंदरीत परिस्थिती अशी आहे की खेड्यापाड्यांवरती अजूनही लाईट नाही, पाणी नाही. धनगर समाज किंवा इतर मागासवर्गीय समाज अजूनही वंचित आहे. गेले 70 वर्ष आमदारांची सत्ता असून, गेले 3 टर्म खासदारांची सत्ता असून कुठलाही विकास त्या ठिकाणी केला नाही. पण यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये
विकासालाच मतदान भेटन आणि विकासाच्या बाजूने या ठिकाणी कौल लागेल. विकासाला मतदान होईल असं तू म्हणतोयस. विकासाचे मुद्दे काय असायला हवेत असं वाटतं? विकासाचे मुद्दे म्हणजे ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यामध्ये अजूनही 10-10 किलोमीटर विद्यार्थ्यांना पायपीट करून शाळेसाठी विद्यार्थ्यांना यावं लागते. विद्यार्थ्यांचे किंवा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की वाड्या वस्त्यांवरती अजूनही लाईट नाही, अजूनही अंधारामध्ये म्हणजे राहावं लागतं. ह्या समस्यांची तोड करायला लागत असेल तर येणाऱ्या काळामध्ये सत्ता परिवर्तन ह्या वेल्हे तालुक्यामध्ये नक्कीच होईल. नक्कीच खूप वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून या ठिकाणी आलेले हे विद्यार्थी आहेत. सगळ्यांचेच प्रश्न खूप गंभीर आहेत. सर्रास आपल्याला पाहायला मिळतं की या विद्यार्थ्यांमध्ये धर्मांधता जी वाढते याविषयीची थोडीशी उदासीनता आहे. केंद्र सरकारवरती कुठेतरी विद्यार्थी वर्ग नाराज असलेला पाहायला मिळतो, तसंच राज्य सरकारवरती सुद्धा. कारण हे सर्व विद्यार्थी आहेत, हे स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आहेत. त्यांचं कुठल्याही प्रकारे एक टाईम टेबल बसत नाही आहे, शेड्यूल होत नाही आहे असं त्यांचा आरोप आहे. त्याचबरोबर जे कोणी धर्मांधता सोडून विकासाच्या मुद्द्यावरती राजकारण करतील, आमचे प्रश्न संसदेत मांडतील, त्यांनाच आम्ही मत देऊ असं सुद्धा बोललं जात आहे. कुठल्याही एका पक्षाकडून आम्हाला उमेदवार नको आहे तर आम्हाला उमेदवार चांगला हवा आहे, आम्ही पक्षाला मत न देता उमेदवाराला मत देऊ, अशा प्रकारच्या भावना विद्यार्थ्यांकडून व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये हे सर्व विद्यार्थीच खरं तर टर्निंग पॉईंट असणार आहेत की इलेक्शन कोण जिंकणार, कोणाची सत्ता येणार, या सगळ्यामध्ये या सर्व विद्यार्थ्यांची मतं ही खूप महत्त्वाची असणार आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांची मतं नेमकी कुणाला मिळणार हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकरसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर. उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा. पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.